पाकिस्तान विरुद्ध जेव्हा पण संघर्ष होतो, तेव्हा एक धमकी असते आण्विक हल्ल्याची. आता भारताने स्वतःची एक पॉलिसी आहे की नो फर्स्ट यूज ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. पाकिस्तानची अशी काही पॉलिसी नाही आहे. त्यांना काही अकाउंटेबिलिटीच नाही आहे. पण न्यूक्लिअर वेपनच्याबद्दल आता ज्या धमक्या मिळत आहेत त्या सिरियस आहेत. मी सुरुवातीला सांगितलं न्यूक्लिअर वेपन कोणत्याही देशाला वापरणं इतकं सोपं नाही. अमेरिकेने जेव्हा वापरलं त्याच्यानंतर ते कोणालाही वापरता आलं नाही. एवढा मोठा रशिया, एवढा मोठा साम्राज्य, सुपर पॉवर जेव्हा तुटला तर त्यांचेसुद्धा न्यूक्लिअर वेपनचं काय झालं, त्याचं स्मगलिंग काय झालं, त्याचे सायंटिस्ट कुठे गेले, काय झालं, एक मोठा विषय. पण तिथेसुद्धा न्यूक्लिअर वेपन वापरलं गेलं नाही अमेरिकेविरुद्ध. एकदा क्युबन वॉरमध्ये एक संभाव्यता निर्माण झाली होती, पण तसं झालं नाही. इतकं सोपं नाही आहे न्यूक्लिअर वापरावं. परंतु आत्ताची नॅशनल कमांड अथॉरिटीची मीटिंग बोलवली आहे पाकिस्तानमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला न्यूक्लिअर वेपन वापरावं लागेल आमच्या अस्तित्वासाठी. तर अमेरिकेने त्यांना फोन केला. अशी लेटेस्ट ऑथेंटिक न्यूज चालू आहे. तर आता भारताने काय केलं पाहिजे हे मी सांगू शकत नाही, पण एक नागरिक म्हणून मी माझं कॉन्ट्रीब्युशन याच्यात देऊ शकतो. पहिली गोष्ट अशी आहे की पाकिस्तानने ज्या क्षणाला आण्विक हल्ल्याची धमकी दिली त्या क्षणाला भारताने सांगायचं की जर आमच्यावर आण्विक हल्ला झाला तर हे आण्विक युद्ध, हे ॲटॉमिक वॉर भारत पाकिस्तानपुरता मर्यादा राहणार नाही. ते चीन, अमेरिका यांच्यापर्यंत पोहोचेल आणि तेवढी आमची क्षमता आहे. कारण अमेरिकेचं काय झालेलं आहे, ते सतत दुसऱ्यांच्या भूमीवर युद्ध लढतात. फर्स्ट वॉरमध्ये पण झालं, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये झालं, अनेक युद्ध. जेव्हा त्यांच्यावर अटॅक झाला 9/11चा, त्याच्यानंतर मग त्यांनी वॉर ऑन टेरर सुरू केलं. त्याच्यामुळे अमेरिकेला जोपर्यंत थ्रेट निर्माण होत नाही की आण्विक युद्ध जर झालं, ते दाखवतात असं की पाकिस्तान भारतचा आण्विक बोथ आर न्यूक्लिअर वेपन कम्युनिटीज अँड बोथ नेशन्स अँड ब्ला 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 ब्ला, हे जे बडबड आहे ना ही बंद आहे पाहिजे. त्यांना सांगायचं जर आमच्यावर अणुबॉम्ब टाकण्याचा प्रयत्न जरी झाला, पहिले तर धमकी देऊन टाकायची. भारताने आजच रक्षामंत्र्यांनी देऊन टाकायची, संरक्षण मंत्र्यांनी, की भारतावर अण्वस्त्र हल्ला झाला तर तो आण्विक युद्ध भारत पाकिस्तानपुरता मर्यादित राहणार नाही, त्याची व्याप्ती अन्य जगभर जाईल. त्यामुळे पाकिस्तानला काय समजून सांगायचं तुम्ही समजून सांगा. इराणचा अणुप्रोग्राम कसा केला, बर्बाद केला अमेरिकेने, त्याला इराणने उत्तर काय दिलं, नॉर्थ कोरियाचं काय झालं हे आम्हाला सांगू नका तुम्ही. आम्हाला माहिती आहे अमेरिकेने काय केलं ते. तर तुम्ही पाकिस्तानला निस्तारा हे सगळं